नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की भैरवी मुलांचा अभ्यास घेत असते. तेव्हाच आता कुणीतरी येऊन दरवाजा वाजवायला लागतं. तेव्हा ईशान म्हणतो की कोण एवढं जोरात दरवाजा वाजवतंय. आणि आता ईशान जाऊन दरवाजा उघडतो. तेव्हा समोर तुषार असतो आणि अनिश असा मोठमोठ्याने आवाज द्यायला लागतो. तेव्हा आता अनिश त्याला कुठे दिसत नाही. तेव्हा तो आता त्याच्या रूममध्ये जाऊन दरवाजा ठोकायला लागतो आणि म्हणायला लागतो की अनिश लवकर बाहेर ये. आता तुषारचा आवाज ऐकून अनिश बाहेर येतो आणि तुषारला विचारायला लागतो की काय झालं तुषार. तेव्हा तुषार त्याला रागातच म्हणायला लागतो की मुद्दाम केलंय ना तू हे सगळं. तेव्हा अनिश त्याला विचारतो की पण काय केलंय मी. तेव्हा तुषार म्हणतो की सगळं प्लॅनिंग तू केलंस. यावर आता अनिश म्हणतो की कशाबद्दल बोलतोयस तू. तेव्हा तुषार त्याला म्हणतो की बस अनिश, जास्त नाटक नको करूस. मित्र म्हणून मी तुला कायम पाठीशी घालत आलोय. तुला सगळे झोल मी तुझे पोटात घेतले आणि तू मला खड्ड्यात घालतोयस, तुझ्यासारखा हरामखोर. असं तुषार आता बोलताच भैरवी त्याच्यावरती खूप जोरात ओरडत म्हणते की तुषार जरा तोंड सांभाळून बोला, लहान मुलांसमोर बोलतोयस, काही मॅनर्स आहेत की नाहीत तुला. तेव्हा आता अनिश हसायला लागतो आणि म्हणतो की याला कसले आले मॅनर्स. तुला आठवतंय का मागच्या वेळी ईश्वर काकाला जेव्हा गावी पाठवायला निघाला होता तेव्हा असाच तमाशा आपल्या घरी येऊन घातला होता याने. यावर आता तुषार म्हणतो की हो मी तमाशा घातला होता ना, मी चुका केल्या पण मी त्या मान्यही केल्या. आणि अनिशला म्हणायला लागतो की तुझ्यासारखा नाही आहे मी, तू फ्रॉड केलंयस, फ्रॉड. यावर आता अनिश त्याला म्हणतो की हे बघ तुषार, मी काही नाही केले. आता जर तू इथून गेला नाहीस ना तर मी. तेव्हा भैरवी म्हणते की एक मिनिट अनिश, मला कळलं पाहिजे की तू कशाबद्दल बोलतोय. कालही तो इथे येऊन गेला त्यावेळेसही तो पैशांबद्दलच बोलत होता. यावर आता अनिश खूप घाबरतो आणि शांत होतो. तेव्हा तुषार त्याला म्हणतो की बोल ना, आता दे तिच्या प्रश्नाची उत्तरं, आत्ता का शांत बसलायस. आणि तो भैरवीला सांगायला लागतो की भैरवी, काल जेव्हा मी तुझ्याकडे आलो होतो ना त्यावेळेस तू याचीच बाजू घेत होतीस आणि माझं काही ऐकायला तयार नव्हतीस. आणि तो पुढे सांगायला लागतो की ठीक आहे, मी सुद्धा क्विक मनीच्या मागे लागलो होतो, पण तो आत्ता काही जे झोल करतोय ना ते मी त्याला सांगितलेलं नाही आहे. यावर आता भैरवी त्याला विचारते की म्हणजे. यावर तुषार तिला सांगतो की आता तुषार अनिशजवळ जाऊन विचारायला लागतो की अनिश मला एक सांग, तू हॉस्पिटलमध्ये पैसे भरले का. यावर अनिश म्हणतो की ऑफकोर्स भरले मी. तेव्हा आता तुषार अनिशजवळ जाऊन परत विचारायला लागतो की अनिश मी पुन्हा विचारतोय, मला सांग तू हॉस्पिटलमध्ये पूर्ण पैसे भरलेत का. यावर अनिश पुन्हा म्हणतो की हो. आणि यावर आता तुषार चिडून म्हणतो की किती खोटं बोलतोस रे, तुला लाज नाही का वाटत. अरे मला हॉस्पिटलमधून फोन आला होता, तू फक्त 1,00,000 रुपये भरलेले आहेस, 4,00,000 रुपये भरायचे अजूनही बाकी आहेत. अरे कुठे माझे 4,00,000 रुपये. यावर आता अनिश म्हणतो की तुषार त्यांच्याकडून काही चूक झाली असेल, मी खरंच पैसे भरले. तेव्हा तुषार त्याला म्हणतो की खरंच भरले, मला हॉस्पिटलला फोन आणि सांग कुणाकडे भरले ते. आणि काल तू काय बोललास की सर्व्हर डाऊन आहे, आत्ताच्या आता हॉस्पिटलला माझ्यासोबत चल आणि पैसे भरल्याचं बिल दाखव. असं म्हणत होतो तुषार आता अनिशचा हात धरून ओरडायला लागतो. तेव्हा अनिश त्याला म्हणतो की अरे काय 4,00,000चं घेऊन बसलायस, उद्यापर्यंत थांब, 4,50,000 रुपये फेकतो तुझ्या तोंडावर. यावर तुषार म्हणतो की अच्छा कुठून देणार आहेस सांग ना, बँक लुटणार आहे की नोटा छापायचं मशीन आहे तुझ्याकडे. अरे 500 रुपयेसुद्धा खर्च करताना 10 वेळेस विचार करत असतोस तू, कसल्या रे लाखाच्या बाता करतोयस. पुढे तो म्हणतो की अरे हां मी विसरलोस, आता तू इंटरेस्टने पैसे देणारा माणूस सापडलाय ना तुला. यावर आता अनिश म्हणतो की तुषार तोंड बंद ठेवा. तेव्हा भैरवी पुन्हा आश्चर्याने विचारायला लागते की मला कळेल का, एक मिनिट काय चाललंय तुमचं. यावर आता अनिश म्हणतो की भैरवी तू काही बोलू नको, शांत बस. यावर तो तुषार म्हणतो की भैरवी तुला माहिती नाही आहे हा किती आतल्या गाठीचा माणूस आहे. आणि तो अनिशला परत म्हणायला लागतो की मला एक सांग, तू हॉस्पिटलमध्ये अशोक काकांऐवजी मुद्दाम गेलास ना. तेव्हा राधा वहिनी तिथे येऊन म्हणते की नाही तुषार असं नाही आहे, ते काय झालं यांची तब्येत बिघडली ना म्हणून भाऊजी त्यांच्यासोबत थांबले आणि अनिश गेला ईश्वर काकांबरोबर. तेव्हा आता तुषार तिच्यावर ओरडत म्हणतो की ओ तुम्ही मध्ये नका बोला. आता तुषारचा राग खूपच आउट ऑफ कंट्रोल झालेला असतो आणि तो खूप रागात असतो आणि तो पुन्हा विचारूनही अनिश काहीही सांगायला तयार नसतो. तेव्हा तुषार खूपच चिडतो. आता अनिश आणि तुषारमध्ये झटापटी व्हायला लागते. आता भैरवी त्या दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न करत असते. आता इकडे इरा आणि ईशान खूपच घाबरलेले असतात. तितक्यात आता अशोक मामा आणि ईश्वर काका तिथे येतात आणि त्यांचं भांडण बघून अशोक मामा मोठ्याने ओरडतात आणि म्हणायला लागतात की छान, आनंद वाटला तुम्हाला बघून. बघ ईश्वरा बघ, एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारी ही मुलं आज एकमेकांचा गळा दाबत आहेत. तेव्हा ईश्वर काका त्यांना म्हणायला लागतात की किमान आमच्या मैत्रीचा तरी विचार करायचा होता रे तुम्ही. अरे बाहेर अख्खं जग आहे तुम्हाला, पण मला या अशोकशिवाय दुसरं कोणी नाही रे.
तेव्हा अनिश म्हणतो की ईश्वर काका, हा तुषार माझ्याकडे खोटे आरोप करतोय. तेव्हा तुषार म्हणतो की अरे आता तरी खरं बोल, किती खोटं बोलशील तू, असं ऐकणार नाही असं तू, असं म्हणून आता तुषार तिथून जायला लागतो. तेव्हा अशोक मामा अनिशच्या समोर येऊन उभे राहतात. आता तुषार जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याच्या मागे तोरणे, देसाई सगळेजण येतात. आता देसाई विचारायला लागतात की अरे माझगावकरांच्या घरातून केव्हाचा गोंगाट ऐकायला येतोय, काय झालं, काही भांडण वगैरे झाले का, की अनिशने पुन्हा काही गोंधळ करून ठेवला आहे, काय झालं आहे. तेव्हा आता तुषार म्हणतो की झालं नाही काय, पण आत्ता नक्की होणार आहे, कळेल तुम्हाला लवकरच. हा अनिश आहे ना, मला खूप हलक्यात घेतोय, दाखवतोच त्याला आता मी काय चीज आहे ते, असं म्हणून आता तुषार तिथून रागातच निघून जातो. तेव्हा जना म्हणतो की हा तर खूप भडकला आहे. तेव्हा देसाई म्हणतात की आता माझगावकरांच्या घरात नवीन वादळ उठणार आहे बहुतेक, असं म्हणून आता तोरणे म्हणतात की उठू दे वादळ, या माझगावकरांना खरंच माज आलाय ना. आता इकडे अशोक मामा जेव्हा अनिश जवळ येतात आणि त्याला विचारायला लागतात की तेव्हा अनिश त्यांना म्हणतो की देईन मी त्याचे पैसे, 5 लाख रुपये काय एवढी मोठी रक्कम नाही आहे, कुणाला माज दाखवतोय हा, तुमच्यापेक्षा 5 पटीने पैसा कमवून दाखवते की नाही ना ते बघाच. तेव्हा अशोक मामा अनिशच्या एक जोरात कानाखाली लावतात आणि त्याला विचारायला लागतात की खोटं बोललास माझ्याशी, किती खोटं बोललास, पहिले 7 लाख रुपये घालून बसलास आणि नंतर त्या तुषारकडून 2 लाख रुपये कर्ज घेतलं आणि आता 4 लाख रुपये फुंकून आलास, फ्रॉड केलास तू, फ्रॉड. एक खोटं लपवण्यासाठी किती खोटं बोललास तू. आणि ते विचारायला लागतात की वर्षाने दिलेले पैसे तूच घेतले होतेस ना. तेव्हा अनिश मात्र आता खाली मान घालून उभं राहतो आणि तो काहीही बोलत नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मिळालं, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. अरे अजून काय काय बघायचं बाकी आणि किती किती वारं सोसायचेत अजून. तितक्यात आता तुषार पोलिसांना घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की या इन्स्पेक्टर साहेब, माझे पैसे घेतलेत, याला अटक करा. तेव्हा आता भैरवी तुषारला म्हणते की आपण जरा शांतपणे बोलूयात का यावर. तुषार म्हणतो की मी मगाशी बोलण्यासाठी चालू होतो भैरवी, तेव्हा तू ऐकलं नाहीस आणि याची बाजू घेतलीस. तेव्हा भैरवी म्हणते की अनिश सांग ना, कुठे आहेत ते 4 लाख रुपये, तू अजिबात घाबरू नकोस, काही झालेलं नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ओ सांगा ना कुठे आहेत ते, म्हणजे प्रश्नच मिटेल. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मी तुला शेवटचं विचारतोय, सांग पैसे कुठे आहेत. तेव्हा अनिश म्हणतो की मी मित्राला दिले. तेव्हा भैरवी विचारते की कोण मित्र, त्याला आत्ताच्या आत्ता फोन कर. आता अनिश त्याला फोन करतो पण त्याचा फोन मात्र बंद येतो. तेव्हा भैरवी विचारायला लागते की काय झालं अनिश. तेव्हा अनिश म्हणतो की नाही, फोन लागत नाही त्याचा. तेव्हा तुषार म्हणायला लागतो की वाटलंच होतं मला, आत्ताही हा खोटंच बोलतोय. आणि तो इन्स्पेक्टरला बोलायला लागतो की तुम्ही बघत काय बसलाय, साहेब याला अटक करा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला साहेब, पोलीस स्टेशनला चला. तेव्हा भैरवी त्यांना थांबवते आणि म्हणते की तुषार मी देते तुझे 4 लाख रुपये. तेव्हा तुषार तिला म्हणतो की किती पाठीशी घालशील आणि कुठून आणशील ग पैसे, तुझा जॉबही गेला आहे. तेव्हा भैरवी आज जाऊन मंगळसूत्र घेऊन येते आणि तुषारला म्हणते की हे माझं मंगळसूत्र विकीन मी आणि लागलंच तर बाकीचे दागिनेसुद्धा विकेन. यावर आता अशोक मामा तिला म्हणतात की नाही चालणार, ते तुझं स्त्रीधन आहे, ते जर विकलंस तर माझ्याशी गाठ आहे. तेव्हा तुषार म्हणतो की पण माझे पैसे कसे मिळतील मला, इन्स्पेक्टर साहेब पकडा याला. तेव्हा आता अशोक मामा पुढे जाऊन म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब, हा फ्रॉड त्याने नाही केला तर हा फ्रॉड मी केला आहे, मला अटक करा. यावर भैरवी येऊन म्हणते की बाबा काय करताय तुम्ही हे. यावर आता ते म्हणतात की भैरवी दुसरा पर्याय नाही आहे. आता पोलीस इन्स्पेक्टर अशोक मामांना अटक करतात आणि त्यांच्या हातात बेड्या घालतात. आता हे सगळं बघून ईश्वर काकांना खूपच टेन्शन येतं आणि ते तुषारला म्हणायला लागतात की तुला काय गरज होती पोलिसांना घेऊन यायची, अरे माझ्याकडे पैसे मागितले असतेस, मी माझी एफडी मोडून तुला दिलं असतं, काय गरज होती एवढा तमाशा करायची, तेही सगळ्यांसमोर. आता इन्स्पेक्टर साहेब अशोक मामांना तिथून घेऊन जात असतात. अनिश मात्र शांत उभं राहून फक्त बघायला लागतो. तितक्यात आता तोरणे, देसाई, जना, प्रभूबाई आणि सोसायटीतील इतर मंडळी येऊन जेव्हा अशोक मामांना अटक झालेली बघतात आणि त्यांनाही मोठा धक्का बसतो. तेव्हा आता भैरवी म्हणते की साहेब प्लीज थांबा, तुम्हालाही माहिती आहे यांनी काही केलेलं नाही आहे, तुम्हाला सगळे पैसे देईन व्याजासकट, पण यांना घेऊन जाऊ नका. आता संधीचा फायदा घेत देसाई अशोक मामांना म्हणतात माझगावकर, शेम ऑन यू, अहो ही वेळ आणली तुम्ही. तेव्हा तोरणे म्हणतात की इतर वेळी तर आमच्या चुका काढत असता, पण अशी वेळ कधी आली नाही आमच्यावर. तितक्यात आता प्रभूबाईसुद्धा म्हणतात की नेहमी म्हणत असतात ना, नियम म्हणजे नियम, शिस्त म्हणजे शिस्त, आता कुठे गेली हो तुमची शिस्त. अहो तुम्ही स्वतः शिस्त मोडल्यामुळे ही वेळ आली आहे तुमच्यावर, आता जा तुरुंगाची हवा खायला. यावर भैरवी म्हणते की खबरदार, यापुढे एक शब्दही कोणी बोललात ना तर मी काय करीन ना सांगता येत नाही, तुम्हालाही माहिती नाही आहे की काय झाले, त्यामुळे जरा शांत बसा आणि इथून निघून जा.
आता भैरवी पुन्हा इन्स्पेक्टर साहेबांना रिक्वेस्ट करायला लागते आणि म्हणायला लागते की प्लीज सर यांना नका घेऊन जाऊ. यावर आता ते सर म्हणतात की आमच्याकडे तक्रार आली आहे आणि यांनी स्वतः गुन्हा कबूल केला आहे, त्यामुळे कारवाई तर करावीच लागणार आहे. असं म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब अशोक मामांना तिथून घेऊन जायला लागतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. धन्यवाद.